आधार कार्ड है वो बाकी में रह गया योजना, लेकिन ये दो ही बात है। नाही, एकदम सुंदर आहे आणि मराठी मॅडमचं काम एकदम उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. सगळ्या लोकांच्या फायद्यासाठीच आहे हा. हाँ, मैडम ने अच्छा काम किया। लाडली बहन का भी फॉर्म भरवाया हम लोग का सबका, और ये भी दवाखाने का भी काम किए। मैडम ने बहुत अच्छा काम किया। थैंक यू, धन्यवाद। इसके लिए हमने मैडम का बहुत बहुत धन्यवाद कर रहे हैं। और ये जो काम ने मैडम ने करा, बहुत हम लोग इसको बहुत ज़्यादा खुश हैं। खुश इसके लिए हैं कि अगर हॉस्पिटल में जाओ तो हमारे पास पैसा ही नहीं, कोई भी इलाज करने के लिए पैसे नहीं। और ये जब से फॉर्म मिला तब से हम लोग बहुत खुश हैं। इसमें हमको पूरा लाभ मिलेगा और हमारे बच्चे और हमारे आदमी और हम सब इससे बराबर सुरक्षित रहेंगे। और मैडम का बहुत बहुत शुक्रिया। रात में 10 बजे तक का फॉर्म मैडम ने किसी को रख के भराए और हम लोग मानखुर से आते हैं। जो भी काम रहता है पूरा यहाँ पे हम आके यहीं पे लाडली बहन का भी फॉर्म भरे यहीं पे आके, और ये कार्ड का भी हमको बहुत बहुत खुशी है। और मानखुर में ऐसा कार्ड अभी कोई बनाया नहीं, कोई फॉर्म भरा ही नहीं। ये जो पहला ही कार्ड है कि जो मैडम के हाथ से हमको मिल रहा, हम बहुत खुश हैं। मैडम का लाभ बहुत बहुत शुक्रिया, हम उनको हमेशा धन्यवाद देते हैं। मी प्रथमतः आपल्या आशाताई मराठे नगरसेविका आणि आपले सुभाष मराठे सर यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। आणि त्यांनी म्हणजे नुसतं ते नगरसेवक नाही आहे, परंतु जे खऱ्या अर्थाने जे काम केलं पाहिजे ते काम ते करतायत। मी आता एवढी वर्ष पाहतोय त्यांचं, ते म्हणजे खूप क्रिएटिव्ह वर्क असतं त्यांचं। कोरोनाच्या काळामध्ये देखील त्यांनी पत्रकारांना फार मोठी आर्थिक मदत केली आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ते उपक्रम राबवत असतात। मी आशाताईंना सांगतो, आपल्या मराठे सरांना सांगतो की तुम्ही असे उपक्रम राबवत राहा, जेणेकरून लोकांना त्याची फार गरज आहे। आणि हे जे शिबिर राबवलेलं आहे पत्रकारांच्या दृष्टीने देखील त्यांनी तो कार्यक्रम राबवला। तर मी ताईंना आणि सरांना मी सांगेन की कॅन्सरवरती आहे ना जनजागृती मोहीम राबवली पाहिजे। कारण कॅन्सर आणि हे जे काही 10 आजार आहे, जे असाध्य आजार आहे, डायबिटीज वगैरे, तर त्यांच्यावरती देखील चांगलं ताईंनी अजून क्रिएटिव्ह असं वर्क केलं पाहिजे। आणि ताईंना, सरांना आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, यश लाभो आणि त्या फार मोठी भरारी घेऊ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा हा जो आम्ही कॅम्प घेतला, त्यावेळेस लोकांना एकदा सांगितलं, हा पत्रकारांसाठी आम्ही कॅम्प घेतला होता। पासून जसं आम्ही सांगितलं लोकांना की हे सर्व, कारण पत्रकार सुद्धा आपले बांधव आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपण हे कॅम्प करायला माझ्या लक्षात आलं। आणि त्याचप्रमाणे सर्व जनतेसाठी सुद्धा की आपण काहीतरी केलं आणि बॅनर लावला आणि व्हॉट्सअपवर आम्ही त्याचा प्रचार केला। त्याच्यानंतर लोकांना इतकं आवडलं की सर्व लोक स्वतःहून, आज तुम्ही पाहताल तर इथे अपंग असतील, इथे ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व प्रकारचे युवा असतील, महिला असतील, सर्व इथे आज त्यांनी मला वाटतं 2 ते 3 हजारापर्यंत लोकांनी हे जन आरोग्य विमाचा लाभ घेतलेला आहे। त्या जनतेचे तर मी आभार मानते, कारण ते स्वतःहून येत आहेत आणि असा उपक्रम
जसं आजच्या सुभाषनगर बीजेपी कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचा जसं आम्ही फॉर्म भरून घेतले, ते 3,500 ते 4,000 फॉर्म इथे लाडकी बहीणचे घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची वयोश्री योजना आहे, त्याचे सुद्धा आता इथे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्यांना देवदर्शनासाठी आणि त्यांना त्यांच्या खर्चासाठी असे हा फॉर्म वयोश्री योजनेचा सुद्धा इथे आज भरून घेतला जाईल. म्हणजे ज्येष्ठ नागरिक, युवांचा चाललाय, लाडका भाऊ चाललेला आहे, आरोग्य विमा चाललेला आहे आणि दिव्यांगांसाठी सर्वच प्रकारच्या योजनेचं सुभाषनगर भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमधून हे काम चालू आहे. माझ्या बरोबर माझे माझे पती सुभाष मराठे, आमची सर्व टीम भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांची सेवा करतोय आणि त्या लोकांचा सेवेचा फायदा लोक घेतात, याचं खूप आम्हाला समाधान वाटतं. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 1 जुलै 2024 पासून राज्य शासनाने चालू केली. आपल्याला माहीत पाहिजे की ही युनिफाईड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. यात इंडिया इन्शुरन्स कंपनीला प्रत्येक पॉलिसीधारक ज्यांच्याकडे हे कार्ड आहे अशांसाठी, त्या कुटुंबियासाठी 1,300 रुपये इन्शुरन्सच्या प्रीमियम हे महाराष्ट्र सरकार भरतं. आणि आपल्याला माहीत पाहिजे की एकूण महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र शासनाने 3 कोटी रुपये यासाठी प्रोव्हिजन करून यासाठी प्रीमियम भरण्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे, बजेटरी प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ह्या योजनेचा लाभ जनतेला देणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते अगत्याचं होतं. म्हणूनच या विभागातील कार्यसम्राट नगरसेविका मराठे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात प्रथम चेंबूरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं काम या ठिकाणी चालू करण्यात आलं आणि आपण बघतो आहोत की जवळपास 600 ते 700 आता या ठिकाणी कार्डचं आज वाटप होत आहे. आणखी हजारो लोकांनी जे भरलेले आहेत त्यांचे कार्ड भरून येणार आहेत, त्यानंतर तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन होईल. परंतु केवळ नागरिकांसाठीच नाही केलं तर या ठिकाणी मराठे मॅडमने निश्चितपणे पत्रकार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा याचा लाभ व्हावा. तेही त्यांचे कुटुंब आहेत, ते सुद्धा पैशाअभावी चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनाही याचा लाभ व्हावा अशा प्रकारचा एक उदात्त हेतू ठेवून मराठे मॅडमने हे पत्रकारांसाठी सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्याचं सुद्धा आज जवळपास 60 ते 70 पत्रकारांना या ठिकाणी कार्ड डिस्ट्रीब्युशन होत आहे. अजून काय काय होतं आम्ही बघत होतो खूप दिवसापासून हे काम करत होतं. आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाने जुलैपासून लाडकी बहीण योजना चालू केली. त्यामध्ये प्रत्येक महिलेला सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना तातडीची सवलत मिळावी, आर्थिक मदत व्हावी म्हणून 1,500 रुपये प्रत्येक महिलेला देण्याचं शासनाने जाहीर केलं. आणि ज्या दिवशी जाहीर केलं त्याच्या 3ऱ्या दिवशीपासून या ठिकाणी मराठे मॅडमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं चालू केलं. आपण बघितलं की पूर्ण टीम या ठिकाणी गेली 2 महिने काम करून जवळपास 3,500च्या वर आपल्या लाडके बहीण योजनेचे लोकांनी फॉर्म भरले. आपल्याला अभिमान वाटेल की निश्चितपणे 80% वर महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये आज 3,000 रुपये गेलेले आहेत. काही महिलांच्या आता 4,500 रुपयापर्यंतची अमाऊंट सुद्धा या ठिकाणी आपण या ऑगस्टमध्ये आपण गेलेली बघतो. तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला आहे. महिला मोठ्या प्रमाणात खुश आहेत आणि राज्य सरकारला, विशेषतः फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारला धन्यवाद देताना आपण बघतो.